नेहमी चांगल्या माणसांसोबत देव वाईट का वागतो? स्वामी समर्थांनी दिले उत्तर. आजवर तुम्हाला बरेच अनुभव आले असतील की आपण कोणाची वाईट केलेले नाही, तरी माझ्यासोबत एवढे वाईट का घडते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्यांची मनोभावे पूजा अर्चा सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो, चांगले कर्म करतो, तरी माझ्यासोबत असे वाईट का होते? असे विचार तुमच्या मनात कित्येकदा आले असतील. तर मित्रांनो, अशा प्रश्नांची उत्तरं स्वामी समर्थांनी आधीच दिलेली आहेत. एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो, हे वासुदेवा, नेहमी चांगले आणि खरे वागणाऱ्या व्यक्तीसोबत असे वाईट का होते? यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली, त्यामध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. कृष्ण म्हणतात की एका नगरामध्ये 2 पुरुष राहत होते. पहिला माणूस आहे व्यापारी असून चांगल्या वर्तणुकीचा होता. धर्म आणि नीतीचे तो कटाक्षाने पालन करायचा, चांगले कर्म करायचा, देवाची भक्ती करायचा, मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा, वाईट कामांपासून दूर राहून सर्व चांगली कामे करायचा. जो दुसरा व्यक्ती होता तो वाईट प्रवृत्तीचा होता, वाईट कामं करायचा, खोटे बोलायचा, तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा, वाईट संगतीत राहायचा आणि व्यसन खूप करायचा. एके दिवशी काय झाले की जोरदार पाऊस सुरू झाला. मंदिरामध्ये कोणीच नव्हते हे बघून वाईट माणसाने मंदिरातले सर्व पैसे चोरले आणि तिथून पळ काढला. थोड्या वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात घेण्यासाठी आला तर लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक त्याला वाईट बोलू लागले, त्याला चोर म्हणून हिणवू लागले, खूप अपमान केला त्याचा. तो व्यापारी कसाबसा मंदिरातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले, तो गंभीर जखमी झाला. नंतर वाईट माणसाला पैशाने भरलेला पोतं मिळालं. तो आणखीनच खुश झाला. बोललेला आजचा दिवस किती छान आहे, मंदिरातून धन तर मिळालेच, वरून हे पैशाने भरलेले पोतेसुद्धा मिळाले. जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकले. तो रागातच घरी आला. घरातील देवाच्या सर्व मूर्त्या आणि फोटो काढून टाकले. देवावर नाराज होऊन आयुष्य जगू लागला. खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाचा आणि चांगल्या माणसाचा मृत्यू झाला. तेव्हा ते दोघेही यमराजाच्या समोर गेले आणि चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न केला, मी तर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही, तरी मला दुःख का? मला सारखा अपमान का? यमराज उत्तरला, ज्या दिवशी तुला बैलाने मारण्याचा प्रयत्न केला तो दिवस तुझ्या मृत्यूचा दिवस होता, पण तुला तो मृत्यू एका जखमेत प्रवृत्त झाला आणि त्या दुर्घटनेतून तू वाचला. आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता, पण त्याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धनाच्या पोत्यामध्ये परावर्तित झाला. भगवंत तुमची साथ कोणत्या रूपाने देतो हे सांगणे कठीण असते, परंतु तुमच्या वाईट कर्मापासून तुम्ही जर दूर राहत असाल तर तुम्ही त्यांची सेवा करत आहात. ज्याला तुम्ही पूजत आहात त्यांची कृपा तुमच्यावर नक्की होते. येणाऱ्या समस्या, दुःख, संकट किंवा काही जे तुमच्यासोबत होत असेल याला काहीही हे समजू नका की देव तुमच्यासोबत नाही आहे किंवा तुमच्यासोबत वाईट होत आहे. असंही असू शकतं की तुमच्यावर यापेक्षा मोठे संकट येणार होते, पण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे, केलेल्या सेवेमुळे तुमच्यासोबत जास्त वाईट नाही झाले. मी सागर सूर्यकांत डहाळे, राहणार नांदेड, महाराष्ट्र. माझा एक अनुभव शेअर करतो. मी खूप दिवसांपासून एका व्याधीने त्रस्त झालो होतो. सर्व काही केले. मोठ्यात मोठी हॉस्पिटलमध्ये माझा इलाज केला. हैदराबादमधील नामांकित हॉस्पिटल अपोलो, औरंगाबादमधील कमलनयन बजाज, नांदेडमधील जवळपास 12 ते 15 हॉस्पिटल. मला अचानक चक्कर यायचे, फार डोके दुखायचे व BP पण कमीत कमी 180 ते 200 राहायचा. अपोलोमध्ये माझ्यावर बरेच प्रयोग केले. ते सांगायचे की मला शुगर, BP व अंगात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे. मला बाईक चालवताना मला फार घबराट होत असे. मी बाईक चालवू शकत नसे. माझे कामच बाईकवर मार्केटिंगचे होते. जवळपास 1 वर्षापासून माझे काम बंद झाले. घरात 3 लेकरे, 1 बायको, आई-वडील, लहान भाऊ असा आमचा परिवार. मी तो इलाज जवळपास 1 वर्षभर केला तरी माझा प्रॉब्लेम कोणीही डॉक्टर बरा करू शकला नाही. माझी आई व लहान भाऊ स्वामी सेवेकरी होते. भाऊ रोज सकाळच्या 8च्या आरतीला नित्यनियमाने जात असे.
मला रोज म्हणायचं, तू माझ्यासोबत स्वामींच्या दरबारात येऊन तर बघ, त्यांना आपला त्रास सांगून तर बघ. मग मी पण ठरवले त्याच्यासोबत रोज 8च्या आरतीला जाण्याचे. मी रोज स्वामींना आपले घराणे सांगायचो. असे मी 3 महिने त्यांच्यासोबत न चुकता जायचो. अचानक माझी प्रकृतीमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. मी रोज स्वामी समर्थ सारामृत व 11 माळी जप करायचो. काही दिवसातच मला पहिल्यासारखे बरे वाटायला सुरुवात झाली. मी स्वतः बाईकने जात असे व माझे बंद पडलेले काम करायला चालू केले. व आजही मी माझे बॉडी चेकअप केले तर माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाले. शुगर व BP मुळापासून स्वामींनी घालवले. मी हा छोटासा अनुभव आपणा सर्वांना शेअर करतो. स्वामी सदैव आपल्यासोबत असतात व आपल्या आजारांना मुळापासून नाहीशी करतात. श्री स्वामी समर्थ. मला जमेल तसे मी लिहिले. काही चूक झाल्यास क्षमा असावी करावी. पदोपदी मला स्वामींची प्रतीती येत राहिली. आजचा अनुभव बोध. निरंतरतेने आणि तळमळीने स्वामींने आळवणे खूप महत्त्वाचे आहे. हेच आपणास श्री सागर यांच्या भक्तीतून समजते आहे. निरंतरता आणि तळमळ ठेवली असता स्वामींना ऐकावेच लागते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.